साधारणतः 2012 पासून ह्या रस्त्याचं काम अशाच परिस्थितीत आहे. आम्ही कचरेवाडीतील नागरिक बऱ्याच वेळा मायनी ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढला. वडूज BDO यांना सुद्धा लेखी स्वरूपात आम्ही मागणी केली की बाबांनो, या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता असेल, हा इथं येणारे पेशंट यांना प्रचंड त्रास होतो, त्रासाला सामोरं जावं लागतं, तरी तुम्ही याकडे लक्ष द्यावे. परंतु मायनी ग्रामपंचायत, BDO साहेब, जिल्हा परिषद असेल, यांनी कुणीसुद्धा आजपर्यंत तरी लक्ष दिलेलं नाही. आम्ही सूर्यदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य यांना फोनद्वारे बोललो असता सूर्यदादा म्हटले की हे येणाऱ्या 1-2 महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता पूर्णत्वास नेतो, गटार पूर्णत्वास नेतो. परंतु तोपर्यंत मायनी ग्रामपंचायतीनं किमान या पेशंटला येण्या जाण्याच्या लायक तरी रस्ता करून द्यावा, अशी आमची इथली ग्रामस्थ म्हणून मागणी आहे. आणि जरी आता त्यांनी म्हणजे जवळजवळ आम्ही 1.5 वर्ष झालं ह्या विषयासाठी प्रयत्न करतोय, जरी ह्या ग्रामपंचायतीने जर आता तुमच्या माध्यमातून जर ऐकलं नाही, तर येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू. 16 ऑगस्टला प्राथमिक आरोग्य केंद्राला येणारे सर्व रस्ते आम्ही बंद करू. आणि ज्या बंद केल्यानंतर जी ह्या लोकांना किंवा नागरिकांना त्रास होईल, त्याला सर्वस्व जबाबदारी मायनी ग्रामपंचायत असेल. वेळ आम्ही मायनी ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढला, एक वेळ आम्ही आंदोलन केलं मायनी ग्रामपंचायतीच्या विरोधात. परत त्यावेळी त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं की आम्ही या कचरेवाडी आणि कचरेवाडी परिसरातील सर्व गटारी रस्ते, आरोग्य फवारणी म्हणजे औषध फवारणी किंवा BSC पावडर टाकणे, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. परंतु तशा पद्धतीचं कुठलंही ठोस पाऊल त्यांनी उचललेलं नाही. तरी आता आम्ही तुम्हाला या तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की येणाऱ्या आज 1 ऑगस्ट आहे, येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत आम्ही तुमची वाट पाहतो. 15 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही सरकारी दवाखान्याचा रोड जर तुम्ही चालण्यायोग्य नाही केला, तर आम्ही सरकारी दवाखान्याकडचे येणारे सर्व रस्ते बंद करणार आहे. आणि याला सर्वस्व जबाबदारी मायनी ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि इथं असणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य. अगोदर ग्रामपंचायत झाल्यानंतर आम्ही BDO साहेबांना भेटलो. BDO साहेबांना आम्ही लेखी स्वरूपात आंदोलनाचं आव्हान केलं, परंतु BDO साहेब ह्या ठिकाणी 2 वेळेला आले. कचरेवाडी असेल, या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या भागात 2 वेळेला येऊन त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलं की आम्ही ताकदीनं या प्रश्नाकडे लक्ष देऊन आम्ही पूर्ण करू. परंतु BDO साहेबांचं सुद्धा याकडे लक्ष नाही, असं माझं वैयक्तिक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं म्हणणं आहे. कारण मी BDO साहेबाकडं बऱ्याच वेळेला अगदी फोनद्वारे सुद्धा आम्ही बोललोय की तुम्ही काय केलं, ग्रामपंचायतीला लक्ष द्यायला हवा, तुम्ही इथं घटनास्थळी येऊन पाहणी करा, परंतु कोणच लक्ष देत नाही. आणि आता नूतन पंचायत समितीचे सभापती आहेत, त्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की तुम्ही या भागाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. कारण BDO साहेब आता जे आहेत, योगेश कदम साहेब, त्यांनी ह्या भागाची पाहणी केलेली आहे, त्यांना पूर्ण माहिती आहे. पण पंचायत समिती सदस्य सभापती यांनी लक्ष देऊन शिवाय याकडे जास्तीचा निधी वळवून तातडीनं किमान येण्या जाण्याला एक तरी रस्ता करावा. आणि मायनी ग्रामपंचायतला आमचं जाहीर आव्हान आहे या तुमच्या माध्यमातून की तुम्ही जर 15 ऑगस्टपर्यंत जर हा रस्ता चालण्यायोग्य नाही केला, तर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणारे सर्व रस्ते JCBच्या सहाय्याने बंद करू. प्रसंगी जो काय प्रकार घडेल त्याला मायनी ग्रामपंचायत जबाबदार असेल. अधिक माहितीसाठी युवा मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.